धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हळूहळू जंतर मंतर रिकामं होत होतं. महिन्याभरापासून इथं एकत्र आलेला जेनझी घरी जात होता. तेवढ्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात एक तरुण बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना गडकरींच्या आंदोलनाच्या वेळी पुन्हा भेटू असं म्हणताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोलवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर चांगलीच टीका होतीये. E20 पेट्रोलमुळे गाड्या खराब होतायत, मायलेज कमी होतंय असे आरोप करत E20 पेट्रोल ऐवजी शुद्ध पेट्रोलची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जाते. पण प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता नेक्स्ट नंबर कोणत्या मंत्र्याचा याची चर्चा सोशल मीडियावर व्हायला लागली आहे. यामध्ये नितीन गडकरींना चांगलंच टार्गेट केलं जात आहे. आता CJPने तरुणांचं देशव्यापी आंदोलन सुरू करून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीची हवा असतानाच आता E20 जनता पार्टी या नवीन पार्टीची एंट्री झाली आहे. E20 जनता पार्टी या नावानं एक इंस्टाग्राम अकाउंट बनवण्यात आलंय. प्रधान यांचा राजीनामा झाला त्याच दिवशी एका युजरने हे अकाउंट उघडलं आणि 2 दिवसातच अकाउंटचे 2 लाखांच्या वर फॉलोअर्स झालेत. कॉक्रोच जनता पार्टीप्रमाणेच या E20 जनता पार्टीला सुद्धा सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतोय. मुख्य म्हणजे या पक्षानं ही मोहीम फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित न ठेवता त्यांनी E20 विरोधात बोलणाऱ्यांना आपला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. ही E20 जनता पार्टी नक्की आहे काय, ती कोणी सुरू केली, त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि नितीन गडकरींबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही बघताय बोलभिडू. CJPच्या देशव्यापी आंदोलनानंतर 25 जुलैला धर्मेंद्र प्रधानांनी आपला शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्याच दिवशी एका युजरनं इंस्टाग्रामवर E20 जनता पार्टी या नावाने एक अकाउंट तयार केलं. नीट मॅटर हो गया, अब जरा इथेनॉल ब्लेंडिंग वाले इशू पर नजर डालते हैं असं म्हणत तरुणांना एकत्र येण्याचं आवाहन या अकाउंटवरनं करण्यात आलंय. आता CJPचे फाउंडर अभिजित दिपके आहेत, पण ही E20 जनता पार्टी कोणी सुरू केली त्या व्यक्तीचं नाव अजूनपर्यंत समोर आलेलं नाहीये. पण तरीही ही नागरिकांनी उभारलेली चळवळ असल्याचं सांगितलंय. आम्ही राज्य आणि जिल्ह्यांसाठी कोऑर्डिनेटर्स, सोशल मीडिया हँडलर्स, व्हिडिओ एडिटर्स, रिसर्च टीम, ग्राउंड व्हॉलेंटियर्स आणि लीगल व्हॉलेंटियर्स शोधत असल्याची पोस्ट सुद्धा या अकाउंटवरनं करण्यात आली आहे. आमचा हा पक्ष जॉईन करण्यासाठी कुठलीही फी नसेल, यामागं कुठलाही पॉलिटिकल अजेंडा नसेल आणि यातले लोक फक्त तथ्य आणि पुराव्यांच्या आधारावर काम करणार आहेत असंही E20 जनता पार्टीकडून स्पष्ट करण्यात आलंय. या E20 जनता पार्टीच्या मागण्या काय आहेत ते आता बघूयात. पक्षानं आपला मॅनिफेस्टो जाहीर करत 5 प्रमुख मागण्या केल्यात. या पक्षानं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत E20 पेट्रोल थांबवावं, नागरिकांना शुद्ध आणि चांगल्या फ्युएलचा अधिकार द्यावा, गाड्यांची आणि गाड्या वापरणाऱ्यांची सुरक्षा निश्चित करावी, कॉर्पोरेटच्या दबावाशिवाय पारदर्शक नीती आणावी आणि जनतेच्या हितासाठी इमानदारीनं योग्य निर्णय घ्यावा, अशा 5 मागण्या केल्यात. यासोबतच नागरिकांना पेट्रोल पंपावर E20 किंवा वेगवेगळ्या प्रमाणात ब्लेंड केलेलं इथेनॉल बंधनकारक न करता त्यांच्या निवडीनुसार इंधन घेऊ द्यावं. प्रत्येक पेट्रोल पंपावर इथेनॉल मिश्रित पेट्रोल इंधन आणि 100% शुद्ध इंधनासाठी वेगवेगळ्या मशीन्स उभारल्या जाव्यात. पेट्रोल टाकणाऱ्या नोझल्सवर E10 आणि E20 असं स्पष्ट लिहिलेलं असावं. E20 पेट्रोलच्या किमतींवर किमान 20% डिस्काउंट द्यावं. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या जाव्यात, अशा ही मागण्या या अकाउंटवरून करण्यात आल्यात. सोबतच सर्वसामान्यांच्या गाड्यांवर इथेनॉलचे प्रयोग करू नयेत, अशीही त्यांची मागणी आहे. E20 जनता पार्टीनं इंस्टाग्राम नंतर Xवरही आपलं अकाउंट सुरू केलंय. या अकाउंट्सवर वेगवेगळे युजर्स नितीन गडकरींच्या मीम्स आणि इथेनॉलमुळे गाड्यांमध्ये आलेले प्रॉब्लेम्स सांगणारे व्हिडिओज कोलॅब करत पोस्ट करतायत. आता पक्षानं E20 संदर्भात काही मागण्या केल्या असल्या तरी त्यांनी अधिकृतपणे नितीन गडकरी यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाही. पण बऱ्याच युजर्सनी अकाउंटला टॅग करत गडकरींनी राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली आहे. हा पक्ष सुरू करण्यामागं कुठलाच राजकीय अजेंडा नसल्याचं या पक्षानं जाहीर केलं असलं तरीही वेगवेगळे राजकीय पक्ष या मागण्यांना पाठिंबा देत आहेत. काँग्रेसचे माजी प्रवक्ते आणि सध्या राजकीय विश्लेषक म्हणून काम करणारे तेहसीन पूनावाला बऱ्याच दिवसांपासून E20 पॉलिसीच्या विरोधात काम करतायत. त्यांच्या टीम भारतनं सामान्य जनतेच्या गाड्यांचं E20 इंधनामुळे नुकसान होत असल्याचा मुद्दा वेळोवेळी मांडलाय. त्यांचा 5 कलमी अजेंडाही प्रसिद्ध करण्यात आलाय. पण या E20 जनता पार्टीच्या स्थापनेनंतर त्यांनी आपली मागणी आता लावून धरली आहे. यासाठी त्यांनी येत्या 31 जुलैला इंडिया गेट पासून संसदेपर्यंत गाडी मार्च, गांधी मार्च नावाचा मोर्चा आयोजित केलाय.
ज्याला E20 जनता पार्टीनं समर्थन दिलंय. तेहसीन पूनावाला यांनी 31 तारखेला मोर्चाची घोषणा केली. त्याचवेळी दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशननं E20 मुळे वाहनांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत 4 ऑगस्टला संसद मार्चची घोषणा केली आहे. यात ऑल इंडिया टुरिस्ट परमिट असलेल्या टॅक्सीचे चालक आणि ट्रान्सपोर्ट सहभाग घेणार आहेत. E20 जनता पार्टीनं याला समर्थन करणारी पोस्ट शेअर केली आहे. हे सगळं होत असतानाच आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत येत्या 1 ऑगस्टला दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये नॅशनल टाउन हॉल अगेन्स्ट E20चं चर्चासत्र होणार असल्याचं जाहीर केलंय. या चर्चासत्रात दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूला राहणाऱ्यांनी प्रत्यक्ष हजेरी लावावी आणि बाकीच्यांनी ऑनलाईन माध्यमातून जॉईन व्हावं असं आवाहन केजरीवाल यांनी केलंय. E20 जनता पार्टीनं यालाही समर्थन दिलंय. अभिजित दिपके आणि अरविंद केजरीवाल यांच्यासहित वेगवेगळे पक्ष आणि त्यांचे नेते E20 जनता पार्टीच्या इंस्टाग्राम आणि एक्स पोस्ट रिशेअर करतायत, ज्यामुळे नितीन गडकरी यांच्या विरोधात आता एक मोहीम सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. शनिवारी E20 जनता पार्टीची घोषणा झाल्यानंतर इंस्टाग्रामवर त्यांचे फॉलोअर्स वेगाने वाढतायत, ज्याला CJP सारखीच प्रसिद्धी मिळेल असं सांगण्यात येत आहे. पण या पक्षानं अजून तरी AI ने बनवलेल्या फोटोंशिवाय साचेबद्ध पद्धतीनं मागण्या मांडल्या नाहीत. दुसऱ्या पक्षांकडून दिलं जाणारं समर्थन एक्सपेक्ट करणं आणि त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट शेअर करणं याशिवाय काही विशेष पोस्ट केलेली नाही. त्यांचे फॉलोअर्स नितीन गडकरींचा राजीनामा मागत असले तरीही पक्षाकडून याबद्दल स्पष्टपणे मत मांडण्यात आलेलं नाहीये. सोबतच ज्याप्रमाणे CJPला अभिजित दिपके हे चेहरा म्हणून मिळाले, तसं या E20 जनता पार्टी मागे कोण आहे याची कोणतीही माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाहीये. शिवाय E20 जनता पार्टीने तेहसीन पूनावाला यांच्याच मागण्या मांडल्यानं मुद्दा चोरीचे आरोप होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. या पक्षामागेही CJP आणि आम आदमी पार्टीचा हात असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. त्यामुळे या पक्षाचं आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या E20 जनता पार्टीबद्दल काय वाटतं? हा पक्ष CJP सारखं काम करेल का? आणि त्यांचा फक्त E20 पेट्रोलला विरोध आहे की काहीतरी वेगळाच प्लॅन आहे? याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.